नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमाच्या टी.वाय या वर्षाचे सेमिस्टर 5th याचा सिलेबस पाहणार आहोत. तर सेमिस्टर 5th 5व्या सेमिस्टर मध्ये कोणकोणते विषय आहेत आणि त्यांचे ॲब्रिव्हिएशन काय आहे, त्यांचा कोर्स कोड काय आहे, किती मार्काला इंटरनल आहे, किती मार्काला एक्सटर्नल आहे, टोटल किती मार्काचा थिअरी सब्जेक्ट आहे, प्रॅक्टिकल किती मार्काला आहे, हे आपण स्कीम पाहणार आहोत. के स्कीम सध्या MSBT ची चालू आहे. तर टीवायचे ऑल कंपल्सरी जे विषय आहेत सेमिस्टर 5व्याचे ते आपण पाहूया. पहिला विषय ऑपरेटिंग सिस्टीम, OSY म्हणतो आपण. 315319 हा त्याचा सब्जेक्ट कोड आहे. त्याला CL 5 आहे, LL 2 आहे, म्हणजे 2 प्रॅक्टिकल वीकली, 5 लेक्चर्स असतील तुमचे. लर्निंग आवर 90 आहेत, स्टाफ लर्निंग 2 आहे. त्याच्यानंतर पेपर ड्युरेशन हे 3 आवर्सचं असतं, याला 3 क्रेडिट आहे. 70 मार्काचा पेपर होणार आहे, 30 मार्क हे तुमचे इंटरनल असतात. टोटल 100 मार्काचा पेपर, 40 ची पासिंग. त्याच्यानंतर FAPR म्हणजे जे आपण प्रॅक्टिकल म्हणतो ते 25 मार्काचं आहे, 10 मार्क्स मिनिमम तुम्हाला पासिंगला लागतात. ACPR म्हणजे तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे, 25 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल, 10 मार्काची पासिंग आहे. आणि SLA म्हणजे जो मायक्रो प्रोजेक्ट आहे तो तुमचा 25 मार्काचा होणार आहे, 10 मार्क मिनिमम पाहिजे. तर टोटल OSY ला 175 मार्क्स आहेत. सेकंड विषय पाहूया आपण, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग STE हा सब्जेक्ट कोड आहे. 315323 याला 4 CL आहेत, म्हणजे क्लास लर्निंग. टोटल लेक्चर्स तुमचे 4 होतील, प्रॅक्टिकल आवर 4 होतील वीकली. त्याच्यानंतर नॅशनल लर्निंग आवर वीकली तुमचे 9 होतील. क्रेडिट त्याला 3चं दिलेले, पेपर ड्युरेशन 3. आता SATH हा सुद्धा तुमचा 100 मार्काचा पेपर होणार आहे, म्हणजे 70 मार्काचा पेपर होईल, 30 मार्क तुमचे इंटरनल, टोटल 100 मार्क्स, मिनिमम 40 ची पासिंग. FAPR प्रॅक्टिकल आहे, त्याला आपण 25 मार्काचा प्रॅक्टिकल आहे, 10 मार्क्स पासिंगला आहे. SAPR म्हणजे तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे, याला सुद्धा 25 मार्काचा, 10 मार्क्स तुम्हाला मिनिमम पाहिजे. आणि SLA जे म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट, याला सुद्धा मायक्रो प्रोजेक्ट आहे, 25 मार्काला, 10 मार्काची मिनिमम पासिंग, म्हणजे अगेन 175 मार्क्स सेकंड पण. त्याच्यानंतर थर्ड विषय एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप, एंड्स म्हणतो त्याला आपण. हा AAC आहे, 315002 वीकली 1 लेक्चर होऊन त्याचं लर्निंग आवर 2 आहेत. त्याच्यानंतर म्हणजे प्रॅक्टिकल 2 तासाचं आहे आणि वीकली 1 लेक्चर होणार आहे. हे डायरेक्ट तुम्हाला पेपर नाही आहे, थिअरी पेपर डायरेक्ट. FAPR आहे 50 मार्काचं, 20 मार्काची तुमची पासिंग आहे, 25 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे, 10 मार्क्स तुम्हाला मिनिमम पाहिजे, टोटल मार्क्स 75. त्याच्यानंतर आहे थर्ड सेमिनार अँड प्रोजेक्ट कॉन्स्टिट्यूशन कोर्स. हा SPI AAC 315003. हा पण याला फक्त लेक्चर असतं 1 तासाचं वीकली. मार्क्स आहेत, 25 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, 10 मार्क्स पासिंग आहे. इंटरनल आहे 25 मार्काचं, 10 मार्काचं पासिंग आहे. आणि मायक्रो प्रोजेक्ट याला 25, 10 मार्काचं पासिंग, म्हणजे याला सुद्धा 75 मार्क्स तुम्हाला टोटल मिळणार आहेत एंड्स आणि सेमिनारला. त्याच्यानंतर आहे इंटर्नशिप वीक, याला ITR म्हणतो आपण. 315004 ITR तुमचं 16 ते 40 आवर, सॉरी 36 ते 40 आवरचं असतं. क्रेडिट 10 आहेत, 100 पैकी 40 तुमची पासिंग असते, 100 एक्सटर्नल मार्क्स असतात, 40 टोटल तुमचे 200 मार्काचा हा इंटर्नशिप ITR असतो. आणि म्हणजे तुम्ही जर नेट ऑब्झर्व केला तर 2 हे थिअरी पेपर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आणि तिसरा एक विषय असतो तुम्हाला कंपल्सरी विषय, तुम्ही लक्षात ठेवा. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इंटर्नशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप, सेमिनार अँड प्रोजेक्ट कॉन्स्टिट्यूशन कोर्स आणि इंटर्नशिप वीक म्हणजे तुमचा ITR. आता जे ITR ला जातात विद्यार्थी ट्रेनिंग साठी, कोर्स साठी त्याचे. आणि इलेक्टिव्ह, आता एनीवन यांच्यापैकी एक विषय घ्यायचा असतो, ऍडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा अनालिटिक्स.
तर आपण क्लाउड कॉम्प्युटिंग CLC DSC 315325 हा आपण घेतलेला आहे क्लाउड कॉम्प्युटिंग. आणि हा जो विषय क्लाउड कॉम्प्युटिंग त्याचे मी सिलेबस नुसार सगळे जेवढे पण सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार सगळे लेक्चर्स मी घेणार आहे. तुमचे पूर्ण कोर्सचं मी एक सिरीज तयार करणार आहे जेणेकरून तुम्हाला क्लाउड कॉम्प्युटिंग हा लवकर समजेल. तर क्लाउड कॉम्प्युटिंग CLC 315325 वीकली टोटल 4 लेक्चर्स असतील तुमचे आणि 2 तासाचं तुमचं प्रॅक्टिकल असेल वीकली. याला पहा किती मार्क्स आहेत. पुन्हा थेरी पेपर आहे 140 ची पासिंग आहे तुमची, 70 मार्काचा पेपर, 30 मार्क इंटरनल क्लास टेस्टला असतील. त्याच्यानंतर FAPR आहे तुमचा 25 मार्काचा, एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे मात्र लक्षात ठेवा. एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे 10 मार्काची पासिंग, टोटल 150 मार्क्स आहे त्याला. याला 150 मार्क्स आहे. याला SLA वगैरे नाहीये, ह्या विषयाला SLA नाहीये आता तुमच्या अकाउंटिंगला. तर हे थर्ड इयरचे 5व्या सेमिस्टरचे आपण विषय पाहिले. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि क्लाउड कॉम्प्युटिंग हे थिअरी सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर इंटर्नशिप डेव्हलपमेंट, स्टार्टअप, सेमिनार प्रोजेक्ट आणि ITR हे तुम्हाला इंटरनल मी सांगितलं 50 मार्काचे, काही टोटल तुमचे 75 मार्काचे, 75 मार्काचे. ITR हा 200 मार्काचा आहे आणि तुमचा जो OSY आहे तो 175 मार्काचा आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग 175 आणि क्लाउड कॉम्प्युटिंग 150. तर असं तुमचं हे सेमिस्टर 850 मार्काचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण क्लाउड कॉम्प्युटिंगचा सिलेबस पाहणार आहोत. ओके, थँक्यू, धन्यवाद.